शिवसेनेमध्ये आल्यानंतर माझी मैत्री त्यांच्याबरोबरच झाली आणि त्यांनी माझ्यावर बोलता बोलता काही गोष्टी सहज काढून घेतल्या आणि त्यांना कळलं की मग सोसायटीला काहीतरी काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी मला ॲडॉप कमिटीमध्ये याची विनंती केली. मला पण काय आवड होती त्यामुळे मी पण म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. त्याचे जे सिनियर्स होते त्यांच्याबरोबर त्यांनी बोलणी केली आणि मला त्यांनी फोन करून कमिटीमध्ये घेतला आणि तेव्हापासून आजपर्यंत मी त्यांच्याबरोबर कमिटीमध्ये आहे. कमिटीमध्ये त्यांनी माझ्यावर भरपूर काम केलेलं आहे. बिल्डिंग सोसायटी सेटअप म्हटल्यानंतर बरीच कामं निघतात, त्याच्याबरोबर त्यांनी माझ्याबरोबर बरीच कामं केलेली आहेत. सोसायटीमध्ये सुद्धा आज ते चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. आम्ही मॅनेजिंग कमिटीमध्ये याची कामं काही डिस्ट्रीब्यूट केली आहेत. त्याच्यातलं महत्त्वाचं काम आणि मिनिट्स लिहिणं, झालेला वृत्तांत सगळ्या सभांचा लिहिणं हे ते मोठं काम आम्ही त्यांच्याकडे दिलेलं आहे. हे अतिशय आवडीने ते करतात. दुसरं म्हणजे ते आपल्या बिल्डिंगमध्ये जसं आता राममूर्ती साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते प्रत्येक माणसाच्या प्रत्येक कलागुणांचा उल्लेख करत कुठची ना कुठची तरी एक छोटी मोठी कविता आणि प्रसंग आपल्या कवितेतून त्याच्यात ते येणाऱ्या गाण्यातून ते नेहमी सगळ्यांचे मांडत झाले आहेत. मला वाटतं बिल्डिंग आपल्या त्याच्या कमिटी याच्यातला सोसायटी ग्रुपमधला एकही माणूस नसेल त्याच्यावरती मेत्रे साहेबांनी कविता केलेली नाही. मग त्याच्याकडनं त्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे थोडंसं त्याला विचारून त्याची चौकशी करून त्याच्यात आपलं थोडंसं काहीतरी मिसळून ते नेहमी करत असतात आणि गाण्याच्या रूपात ते सादर करतात. बरोबरच एक असं खूप कठीण काम आहे. अशी कविता करणं आणि ते सादर करणं हे अतिशय कठीण काम आहे आणि ते कधी डिले करतात. 2 दिवसात का होईना पण ते करतात. त्याचं प्रिंटिंग करून त्याला प्रिंटिंग सादर करणं एवढी सगळी मेहनत करून ते आतापर्यंत करत आलेले आहेत. त्याच्याबद्दल आपण सगळेजण त्यांचे खूप खूप आभारी